शिवप्रमाणे राजेंद्र कांबळे, त्याचप्रमाणे मयूर सुकाळे, अवधूत गांधी, अनिरुद्ध बनकर अशाही कलावंत गायकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. पण नंदेश उमप ही वेगळीच चीज आहे. त्यांचा सन्मान छत्रपती शिवाजी ट्रस्टतर्फे होत आहे. या स्वराज्य गडचं निवेदन उदय सबनीस यांनी केलेलं आहे. वैशाली सामंत सुद्धा गायलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पाहता येईल. त्या तसं काय गायकांमध्ये अनेक गायक आहेत. त्याच्यामध्ये मयूर सुकाळे आहेत. इथे उपस्थित नंदेश उमप, अजून ढोलकीपट्टू कृष्णा मुसळे आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण रंगमंचावर यावं. अनेक जुन्या प्राचीन काळातले जे अवजार आहेत वापरले गेले याच्या संदर्भात एक्झिबिशनसारखं एक लावण्यात आले. आज खरं म्हणजे 350 किंवा काही लोक 351 बोलतात स्वराज्याभिषेक दिन आहे. तर हजारो वर्ष त्या देशामध्ये छत्रपती म्हणजे काय किंवा महाराजांचा राज्याभिषेक कसा करतात, पर्टिक्युलरली हिंदू धर्माचा किंवा बहुजन माणसातला राज्याभिषेक कसं होतं, राजा कसा असतो, हे आपण भारतीय विसरून गेलो होतो. आणि ही संपूर्ण परंपरा पुनर्जीवित एका अर्थाने केली ते म्हणजे आपल्या सर्वांचे आदरणीय महाराष्ट्राचे सर्वांना वंदनीय असे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी. तर 350व्या वर्षापूर्वी ज्यावेळेस आज आपल्याला थोडंसं अवघड वाटतं ही घटना 350 वर्षापूर्वी घडली होती. हे कदाचित एक म्हणजे विश्वास बसणार नाही इतकी मोठी ती घटना होती. आणि राज्याभिषेक कसा करायचा हेच आपले लोक विसरून गेले होते. आणि मग त्यासाठी मग वेगवेगळ्या माहिती जमवल्या गेल्या, सगळ्या शस्त्रास्त्रांचा आधार घेतला गेला आणि मग महाराज छत्रपती झाले. आणि त्यानंतरचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. 350 वर्षानंतर आज आपण त्यांच्याच नावाचं हे जे श्री छत्रपती शिवाजी मंदिर आहे आणि श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ आहे यांच्यामध्ये हा कार्यक्रम आपण करत आहोत. म्हणजे हा एक वेगळाच योगायोग आहे. एकतर हे मंडळच श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आहे आणि त्यामध्ये हे नाट्यगृह जे आहे ते शिवाजी मंदिर या नावाने संपूर्ण भारतामध्ये फेमस आहे. आणि तिथे हा 350वा सोहळा घेतो. अर्थात याचं सर्व काही जे श्रेय आहे तर या स्मारक मंडळाचे जे सर्व पदाधिकारी आहेत, मग त्याच्यामध्ये ब्रिगेडियर सुधीर सावंतसाहेब असतील, त्यानंतर बजरंग चव्हाणसाहेब असतील, त्यानंतर नरेसाहेब असतील, त्यानंतर अजून आपल्या सर्वांचे आवडते ज्ञानेश महाराज सर असतील आणि त्यांचे सर्व पदाधिकारी, मग ते बेलोसे साहेब आले, शिंदे साहेब आले, नलवडे आले, घाग आले, हे सर्वच लोक एकत्र येऊन आणि यांनी विचारविनिमय करून बऱ्याच दिवसांपासून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे 3 ते 4 भाग आपण म्हणू शकतो. त्यातला सर्वात मला जो महत्त्वाचा वाटतो तो भाग म्हणजे आद्य मराठी नाटककार श्री शहाजी व्यंकोजीराजे भोसले. हे आद्य मराठी नाटककार हेच कुणाला अजून खरं वाटणार नाही, परंतु ते मराठी नाटककार आहेत, आद्य मराठी नाटककार आहेत. आणि त्यांच्या त्या फोटोचं तस्वीरचं जे अनावरण आज होणार आहे ते होणार आहे ते प्रिन्स शिवाजी महाराज भोसले यांच्या हस्ते, जे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. तर हा मला वाटतं एक खूप मोठा सगळ्यांनी दुर्लक्ष केलेला पण तो इथे घडणारा ऐतिहासिक असा कार्यक्रम आहे आणि तो घडवून आणतो आहे. त्यानिमित्ताने ही सर्व घटना जी आहे ती पहिल्यांदा प्रेमानंद गजवी साहेब यांनी 99 मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रस्तुत केली, अशी माहिती मला ज्ञानेश महाराज सरांनी दिली. आणि मग त्याचं फॉलोअप घेऊन त्यांनी ते हा जो इतिहास आहे हा संपूर्ण समाजासमोर आणला आणि आज त्या इतिहासाचं खऱ्या अर्थाने अनावरण होऊन ती तस्वीर जी आहे ती मराठी श्री शिवाजी मंदिर या नाट्यगृहात लावली जाणार आहे. हा दुसरा भाग झाला.
त्याचप्रमाणे तिसरा भाग जो आपण इथे बघतोय, जे शस्त्रास्त्र शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या सैन्याने प्रत्यक्षात वापरले आणि गनिमी काव्यामध्येही वापरले आणि समोरासमोर लढाईमध्ये वापरले, त्याचं एक सुंदर प्रदर्शन इथे भरलेलं आहे. आणि वामन केंद्रे सर आहेत किंवा सांस्कृतिक विभागाचे संचालक चावरे सर आहेत, हे सर्व या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिले. हा एक भाग आहे. आणि त्यानंतरचा जो चौथा भाग आहे तो आहे सांस्कृतिक कार्यक्रमाचा, म्हणजे शाहिरी जलसे आहेत, त्याच्यानंतर नंदेश उमप,